बंगाली, हम पंजाबी, गुजराती, मद्रासी है, लेकिन हम इन सबसे पहले केवल भारतवासी है। हम सब भारतवासी है, हम सब भारतवासी है, भारतवासी है, ओ भारतवासी है। हमें सत्य के पथ पर चलना पुरखों ने सिखलाया है, जो हमने उनसे सीखा है उस पर चलते जाना है। हम सब सीधी सच्ची बातें हम सब सीधी सच्ची बातें करने के अभ्यासी है, लेकिन हम इन सबसे पहले केवल भारतवासी है। हम सब भारतवासी है, हम सब भारतवासी है, भारतवासी है, ओ भारतवासी है। हम अपने हाथों में लेकर अपना भाग्य बनाते हैं, मेहनत करके बंजर धरती पर सोना उपजाते हैं। पत्थर को भगवान बना दे, पत्थर को भगवान बना दे, हम ऐसे विश्वासी है, लेकिन हम इन सबसे पहले केवल भारतवासी है। हम सब भारतवासी है, हम सब भारतवासी है, भारतवासी है, ओ भारतवासी है। वो भाषा हम नहीं बोलते भेदभाव सिखलाती, जो मीठी बोली बोल की कोयल सबके मन को भाती हो, जिसके अक्षर भरे प्रेम से हो, जिसके अक्षर भरे प्रेम से हम वो भाषा भाषी है, लेकिन हम इन सबसे पहले केवल भारतवासी है। हम सब भारतवासी है, हम सब भारतवासी है, भारतवासी है, ओ भारतवासी है। हम बंगाली, हम पंजाबी, ओ हम बंगाली, हम पंजाबी, गुजराती, मद्रासी है, लेकिन हम इन सबसे पहले केवल भारतवासी है। हम सब भारतवासी है, हम सब भारतवासी है, भारतवासी है, ओ भारतवासी है, भारतवासी है, भारतवासी है। दोघी आहे मित्रों, आज 14 सितंबर 2023 पूरे भारतवर्ष में हमारी राष्ट्रभाषा का गुणगान गाने का दिवस है। अक्सर हम दिवस तो बहुत से मनाते हैं, लेकिन राष्ट्रभाषा यानी क्या? भारत को आज़ादी मिली करीब 1947 को और देश आज़ाद हुआ। हर एक देश की आज़ादी के बाद ढेर सारी समस्याओं का सामना करना पड़ता है, और उसी प्रकार जब हमारा भारत आज़ाद हुआ तो भारत का राष्ट्रध्वज पहले ही बनाया गया था, जो तिरंगा ध्वज के रूप में उसको मान्यता दी गई थी। फिर हमारा राष्ट्रगान बना, कवि रविंद्रनाथ ठाकुर जी की चंद पंक्तियों को जनगण मन, इसको भारत का राष्ट्रगीत के रूप में मान्यता दी गई। अब समस्या बनी कि भारत में तो ढेर सारे लोग रहते हैं, बंगाली रहते हैं, गुजराती रहते हैं, मराठी भाषिक रहते हैं, केरल भाषा बोलने वाले केरलियन रहते हैं, तमिल भाषा बोलने वाले तमिल लोग रहते हैं। तो भारत की एक अलग सी पहचान वाली भाषा होना जरूरी है। उस समय के पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभ भाई पटेल, ढेर सारे नेतागण के सामने समस्या बनी कि ऐसी भाषा का हम चुनाव करेंगे जो सारे भारतवर्ष में जिसका गुणगान गाया जाएगा। और फिर 1947 के तत्पश्चात 1949 में धारा 343 के अनुसार भारत की एक राजभाषा, जिसको कहते हैं राजकाज की भाषा, यानी आप बैंकों में जाएंगे, सरकारी कार्यालयों में जाएंगे तो एक राज करने वाली या उस दफ्तर का राजकाज संभालने वाली एक अलग सी भाषा के रूप में हमारे हिंदी को चुना गया।
क्योंकि पूरे भारतवर्ष में सबसे ज़्यादा उस समय हिंदी का उपयोग किया जा रहा था और फिर 1949 में इस राष्ट्रभाषा हिंदी को चुना गया। भारत को आज़ादी मिलकर करीब 75 साल हो गए। हम पिछले ही साल भारत का अमृत महोत्सव मनाया, लेकिन भारत को आज़ादी मिलने के तत्पश्चात भी मेरी भारत की राष्ट्रभाषा मात्रा अभी भी नहीं बनी। भारत या राष्ट्रभाषा के बिना अभी भी गूंगा है, क्योंकि आप दक्षिण भारत में अगर सैर करोगे तो वहाँ के प्रांतीय जोश अभी भी हिंदी को विरोध कर रहा है। एक ना एक दिन मेरे भारत की राष्ट्रभाषा तो बनेगी, लेकिन आज हमें मानना पड़ेगा कि हिंदी राष्ट्रभाषा नहीं है, लेकिन फिर भी राज करने वाली, सभी के दिलों में राज करने वाली भाषा है। इसलिए इसको राजभाषा का दर्जा पूरे संसद भवन में पूरे नेताओं ने पूरे भारतवर्ष में किया है। छात्र मित्रों, आपको पता है या नहीं, पूरे भारतवर्ष में 3 क्रमांक की भाषा बोलने वाली हमारी हिंदी है। यानी आप इंग्लैंड जाएंगे, रूस जाएंगे, जर्मनी जाएंगे, जापान जाएंगे, करीब 21 विश्वविद्यालयों में, यानी सिर्फ भारत में नहीं तो भारत के बाहर के करीब 21 ऐसे देश है कि जिन्होंने हमारे राष्ट्रभाषा को पढ़ाना, कहना, बोलना अब अनिवार्य समझा है। भारत में के करीब अब तक जितने भी प्रधानमंत्री हुए हैं, उन सारे प्रधानमंत्रियों का कार्य पहले से लेकर अभी तक के प्रधानमंत्रियों ने मेरे राष्ट्रभाषा हिंदी को बढ़ावा देने का ही कार्य किया है। पंडित जवाहरलाल नेहरू होंगे, राष्ट्रपिता महात्मा गांधी होंगे, साथ ही साथ इंदिरा गांधी होंगे या राजीव गांधी होंगे। परसों ही दिल्ली में G20 परिषद की बैठक आपने देखी होगी टीवी पर। भारत के बाहर के करीब 46 देशों के राष्ट्राध्यक्ष इस G20 देशों के इस सम्मेलन में शरीक हुए थे और उस G20 परिषद के अध्यक्ष के रूप में हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी वहां पर उपस्थित थे। छात्र मित्रों, अगर आपने टीवी पर देखा होगा तो दुनिया के किसी भी देश के प्रधानमंत्री को हिंदी समझती नहीं है। ऋषि सुनक छोड़कर ब्रिटेन के प्रधानमंत्री वे हमारे दामाद जी हैं भारत के, और एक आध दूसरा प्रधानमंत्री होंगे जो हिंदी को समझते हैं। मोदी साहब को अच्छी तरह से अंग्रेजी तो आती है। आपके मन में सवाल पैदा होगा कि G20 देशों के परिषद में हमारे प्रधानमंत्री हिंदी में ही क्यों वार्तालाप कर बैठे, क्योंकि उनका मानना है ये हिंदी मेरी देश की भाषा तो है, लेकिन विश्व की भाषा भी बनना जरूरी है। और इसीलिए वे भाषण में किसी भी देश का दौरा करते हुए वे अंग्रेजी का इस्तेमाल बिल्कुल नहीं करते। वे वहां जाकर अपने विचार, अपने भारतवासियों के विचार हिंदी में ही प्रकट करते हैं। का मतलब हमें भी एक दिन के लिए, यानी आज हिंदी दिवस है, कल मराठी भाषा दिवस होगा, फिर अन्य दिवस होगा, एक दिन ही हम सिर्फ गुणगान गाते हैं। भारत की आज़ादी का दिन होगा 15 अगस्त, तो एक ही दिन तिरंगे को हम सलाम करते हैं। 26 जनवरी होगी, एक ही दिन सलाम करते हैं। नहीं, हमारे जीवन में इस भाषा को उतारना हमारा परम कर्तव्य है। हिंदी ऐसी भाषा बनी है कि अब दूरदर्शन से लेकर रेडियो तक, सामान्य लोगों से लेकर बच्चे तक, घर में का 3 साल का बच्चा भी मोबाइल पर के हिंदी भाषा को अच्छी ठीक ढंग से अब क्या करने लगा है, वो बोलने लगा है। और इसीलिए आज के दिन से हम प्रतिज्ञा करेंगे कि मैं भी, भले ही मैं अंग्रेजी क्यों न पढ़ूं, लेकिन मुझे हिंदी में वार्तालाप करने आना जरूरी है। जब मैं सतारा छोड़कर पुणे जाऊंगा, मुंबई जाऊंगा, कलकत्ता जाऊंगा, दिल्ली जाऊंगा, तो फिर टूटी फूटी हम हिंदी बोलते हैं और उस हिंदी को सुनकर आसपास पड़ोस वाले हमारे मुंह की तरफ देख रही है, कहाँ से आ गया। यानी हमारा परम कर्तव्य बनता है कि मेरी पाठशाला में अगर हिंदी पढ़ाई जा रही है तो मुझे ठीक ढंग से 10 वाक्य तो अच्छी तरह से बोलने आने चाहिए। वह शुद्ध हिंदी जब हम बोलेंगे तो मेरी राष्ट्रभाषा बनने में देर नहीं लगेगी। और इसलिए हम प्रतिज्ञा करते हैं कि आज के दिन तो सही सवेरे सवेरे हमने प्रार्थना के वक्त बता दिया कि आज के दिन हमारा पूरे इस स्कूल का हर बच्चा और हर अध्यापक एक दिन हिंदी में वार्तालाप करेगा। किसी भी प्रकार से मराठी में हम वार्तालाप नहीं करेंगे। और फिर थोड़ी सी बोझिल वाणी बनने लगी।
अंग्रेजी के अध्यापक बोले अरे हम अंग्रेजी हिंदी में कैसे पढ़ाएंगे, आप अंग्रेजी में पढ़ाइए। मराठी वाले बोले हम मराठी हिंदी में कैसे पढ़ाए। क्या तात्पर्य है, मेरी हिंदी किसी की दुश्मन नहीं है, मेरी हिंदी सारी भाषाओं की बहन है, वह संस्कृत की बहन है, मराठी की बहन है, हमारे अंग्रेजी की बहन है। और इसलिए पाठशालाओं में पहले ज़माने में हमारे कक्षाओं में 4 तासिका हिंदी को थी, अब हमारी हिंदी को 6 तासिका सर हमने शासन की ओर से मान्यता प्राप्त कराकर मेरी हिंदी को अंग्रेजी के साथ मराठी के साथ बिठाने का काम हमने किया है। क्योंकि शासन दरबार में ऐसा एक वक्त आ गया था कि 5वीं का हिंदी शासन स्तर पर से हटाया गया था, फिर 7वीं का हटाया जाने वाला था, और अब समय आने वाला था 10वीं का भी हिंदी बंद करने का समय आने वाला था। लेकिन उस समय अगर हमने अनशन नहीं किया होता, आंदोलन नहीं किया होता, तो हमारी राष्ट्रभाषा पाठशालाओं में पढ़ाते बिल्कुल नहीं थे। छात्र मित्रों, आज के दिन हम हिंदी का सम्मान करें। जन जन की भाषा हिंदी, अपनी भाषा है हिंदी, इसको हम बरकरार रखेंगे, उसका स्वागत करेंगे। छात्र मित्रों, इस हिंदी दिवस के शुभ अवसर पर हमने दूसरा एक समारोह यहाँ पर आयोजित किया गया है। आपने देखा होगा कि आपके सामने एक सुंदर सी तस्वीर लगी है, जिनका नाम है रामधारी सिंह दिनकर जी, जो हिंदी के साहित्य के क्षेत्र के अति उच्च व्यक्तिमत्वों में एक गिने जाते हैं। हमारे मराठी भाषा, हिंदी भाषा और अंग्रेजी भाषा के अनेक लेखक बने, जैसे कि मलयालम चित्रपट को या फिल्म को हम डबिंग कराकर अब हिंदी में ला रहे हैं, और इसलिए दाक्षिणात्य फिल्म आप अक्सर देखते हैं। और उसी के धरती पर हमारे कवि लेखकों का सम्मान बढ़े, इसलिए भारत सरकार की ओर से ज्ञानपीठ पुरस्कार देने की बातें कही गई। आज़ादी से लेकर अब तक करीब 12 ऐसे हमारे साहित्यिक हैं जिन्होंने सबसे ज़्यादा, यानी मराठी से अंग्रेजी से इन 2 भाषाओं से सबसे ज़्यादा ज्ञानपीठ पुरस्कार किसी को मिला होगा तो मेरी हिंदी के साहित्य के क्षेत्र में के लेखक और कवियों को मिला है, जिसमें रामधारी सिंह दिनकर जी है, जो उनको 1976 में ज्ञानपीठ का 2 नंबर का पुरस्कार से सम्मानित किया गया है। छात्र मित्रों, इस रामधारी सिंह दिनकर जी कौन थे, उनका थोड़ा सा परिचय हम आपके सामने क्या करते हैं करेंगे, क्योंकि रामधारी सिंह दिनकर जी की थोड़ी बहुत ही कविता हमारे छात्रों के लिए है, बाकी का सारा साहित्य है वो कॉलेज स्तर पर है। हमारे 10वीं कक्षा में पुराने पाठ्यक्रम में एक ही कविता रामधारी सिंह दिनकर की थी। जब पाठ्यक्रम बदला तो रामधारी सिंह दिनकर जी को कहीं पर भी स्थान देने का काम पाठ्यपुस्तक निर्मित मंडल द्वारा बिल्कुल नहीं हुआ है, लेकिन फिर भी इनका सम्मान करना यह हमारा कर्तव्य है। छात्र मित्रों, आप अगर बाहर जाकर देखेंगे तो हमारे साहब जी के विचार बहुत बड़े हैं, क्योंकि हमने 2 साल पहले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त सारे साहित्यकों के तस्वीरें आपके स्कूल के प्रांगण में लगा दिए हैं, और इसे भली भांति अब परिचित है। ये रामधारी सिंह दिनकर जी यह बिहार के रहने वाले थे। वे सामान्य परिवार में जन्मे, जिनका जन्म 24 सितंबर 1908 में बिहार में हुआ। बचपन में ही इनके पिताजी चल बसे। इनको एक भाई था, माताजी ने इनको संभाला। आगे चलकर उस जमाने में छोटेपन में ही इनकी शादी हुआ करती थी, और इसी समय करीब 12 साल की उम्र में रामधारी सिंह दिनकर जी का विवाह किया गया। लेकिन फिर भी विवाह बंधन में अटकने के बाद भी इनकी शिक्षा मात्र इन्होंने बिल्कुल रोकी नहीं। आगे चलकर उनका कार्य बढ़ता गया। विश्वविद्यालय स्तर पर रामधारी सिंह दिनकर ने काम किया है। वे आज एक कहानीकार, एक कविताकार और निबंधकार के रूप में विख्यात है, जिनकी ढेर सारी रचनाएं आज विकसित हैं। वे विद्रोह के कवि के रूप में प्रसिद्ध है। विद्रोह का मतलब है बड़ा चढ़ाकर कहना, या जो बातें मेरे मन को नहीं जचती
उसके प्रति विद्रोह करना, और ऐसी विद्रोह कविता लिखने का कार्य रामधारी सिंह दिनकर जी के हाथों से हुआ है। मनुरूप देवी के पुत्र उनके पत्नी मनुरूप देवी थी, और ऐसे पुत्र के प्राप्ति के तत्पश्चात रामधारी सिंह का कार्य आगे चलता गया। 1952 में जब इनका कार्य थोड़ा सा रुका तो 1952 में इनको राज्यसभा के संसद के रूप में चुना गया। छात्र मित्रों, यह कवि थे, लेखक थे, लेकिन फिर भी 4 बार वे संसद सदस्य के रूप में राज्यसभा के खासदार के रूप में वे कार्यरत रहे। और ऐसे महान हस्ती को हमारा सलाम है, जिनकी रचनाएं आज मान्यवरों के सामने हमारे 10वीं के छात्र जिनको कविता हमने दी है, वे कविता का गायन रामधारी सिंह दिनकर जी की करेंगे। छात्र मित्रों, अगर आप आगे चलकर साइंस नहीं लिए और अगर आप आर्ट्स फैकल्टी में गए तो निश्चित तौर तरीके से आप रामधारी सिंह दिनकर जी को पढ़ेंगे, उनके व्यक्तित्व को पढ़ेंगे, उनके निबंधों को पढ़ेंगे, उनकी कहानियों को पढ़ेंगे। इस समय आप सभी को मैं फिर एक बार हिंदी दिवस की ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ। और रामधारी सिंह दिनकर जी का व्यक्तित्व आप भी उतरे, आप कृषक के पुत्र हो, हम किसान के पुत्र हैं, तो किसान के पुत्रों का भी गान रामधारी सिंह दिनकर जी के हाथों से हुआ था। ऐसी कई कविताएं इन्होंने किसान के बारे में रची थी। ऐसा व्यक्तित्व आपका बने, ऐसी आशा हम निर्माण करते हैं। आज के समारोह के रूप में हमारे मार्गदर्शक आदरणीय चिटनीस साहब यहाँ पर वक्त निकालकर हमारे पाठशाला में यहाँ पर पधारे, कक्षा में पधारे, इसलिए हम उनका पहले जोरदार तालियों से स्वागत करेंगे। हमारी हस्तपुस्तिका का जिनके कर कमलों द्वारा उद्घाटन हुआ था पिछले सप्ताह में, वे हमारे मान्यवर अतिथि आदरणीय काका पाटिल साहब जी यहाँ पर पधारे हैं। उनका भी हमारी कक्षा की ओर से, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था की ओर से, लोकमंगल हाई स्कूल की ओर से हम स्वागत करेंगे। और फिर एक बार सभी का स्वागत, सभी को फिर एक बार हिंदी दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। धन्यवाद। प्रमुख अतिथी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सर्व जे संघटना आहे त्या महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष माझे मित्र काका पाटील, शाळेचे मुख्याध्यापिका मॅडम, त्याचबरोबर तुम्हाला हिंदी शिकवणारे दोन्ही शिक्षक पठाण सर आणि भास्कर जाधव सर, मला असं वाटतं की मला जे आता या वयात कळलं ते तुम्हाला आज कळू शकेल अशी परिस्थिती आहे. म्हणजे मला आठवतं की पूर्वीच्या कालावधीमध्ये पठाण सर जजावाला मला बोलवायचे हिंदी शिक्षक दिला, तेव्हा मी यायच. पण तो काय करायचो, आपण पंधरवडा हिंदी दिवसाचा 15वडा असायचा. पण मात्र यावेळेला मात्र मी त्यांना आग्रह केला की 14 सप्टेंबरला मी येणारच, पुन्हा कधीही बोलवा पण 14 सप्टेंबरला मी येणारच. त्याचं कारण काय, जे आता आपल्याला आपण महत्वाचं म्हणजे कवी दिनकर हे अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. जे नेहरूंचे लाडके होते, हे राधाकृष्णनचे लाडके होते, अगदी यशवंतराव चव्हाणांचे पण लाडके होते. आणि आता पठाण सरांनी सांगितलं आपल्याला 4 वेळेला काय झाले ते संसदेमध्ये गेले. तुम्हाला सगळ्यांना अमिताभ बच्चन माहिती आहे का? पण अमिताभ बच्चनच्या वडिलांचं नाव कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती आहे? हात वर करा. हा, व्हेरी गुड. काय आवाज आहे त्यामध्ये? मुलगी आज कीर्तिमान आहे. त्या मुलगा मला फार आवडला आहे. तर मिलिटरी कॅप्टन नाही होणार, प्रशासक होऊ शकतो. कॅप्टन का होणार नाही? तुमची काही पडते त्याला म्हणून. पण अब्दुल कलाम सारखा तो राष्ट्रपती होऊ शकतो. तेव्हा आपण हे पण ठरवलं पाहिजे आपल्याला काय करायचं. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की हरिवंश राय बच्चन सुद्धा हिंदी कवी होते आणि ते नेहरू घराण्यात अगदी जवळ होते. ते पण राज्यसभेवर निवडून आलेले होते 2-3दा. पण आपल्याला तो त्या दृष्टिकोनातून आज आपण विचार नाही करणार. आपल्याला हिंदी दिवस माझ्या आयुष्यामध्ये मला का करायचं आहे, माझ्याशी निगडीत आहे का, तर आपल्याला पुढे जाता येईल. जसं संस्कृत, तुम्हाला माहिती पाहिजे की संस्कृत भाषा जी आहे ही जगप्रसिद्ध भाषा आहे. जे
जसं आपण म्हणतो इंग्रजीचे काही लाख शब्द आहेत, उदाहरणार्थ 20 लाख असतील, 25 लाख असतील, पण त्याच्या चौपट शब्द संस्कृतमध्ये किती चौपट शब्द आहेत. पण तुम्हाला संस्कृत महत्वाची का हिंदी महत्वाची? तर हिंदी महत्वाची. पण संस्कृत भाषा जगात सगळ्या विद्यापीठामध्ये शिकवली जाते. परंतु हिंदी भाषा आपल्याला का महत्वाची आहे? तर आपल्याला माहिती पाहिजे की जगातले वेगवेगळे साहित्यिक, वेगवेगळे राजकारणी, वेगवेगळी मंडळी ही हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः साहित्यिक तर करतातच, किंवा ज्यांना काही वेगळं वाचायचं आहे, ज्यांना वाटतं की मला वेगळं काही कळलं पाहिजे, ते हिंदी भाषेकडे वळत आहे. म्हणजे जसं म्हणतो आपण विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः विद्यार्थी काय म्हणतात, मला जर्मन भाषेचे कोर्सेस आहेत बघा पुण्यामध्ये, सातारमध्ये पण असतील, जपान भाषेचे कोर्सेस आहेत सातारमध्ये पण असतात. पण हे कोर्सेस का निघालेत? विद्यार्थी का करतात? तर विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला जपानमध्ये नोकरी मिळवण्यासाठी मी जपानी भाषा शिकलो तर मला उपयोग होईल, मी जर्मन भाषा शिकलो तर मला उपयोग होईल, मला उच्च शिक्षणाला जाण्यासाठी तर या भाषा उपयोगी पडतील. ही एक युरोपातली भाषा आहे. एक युरोप तर तुम्हाला माहिती पाहिजे, युरोपमध्ये सगळे देश आहेत का नाही, स्पेन आला, इंग्लंड आलं, जर्मनी आली, इटली आली, या प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. आणि ते देश सगळे जे आहेत का नाही ते भाषेवर आहेत. भारत तसं नाही आहे देश. भारतामध्ये एवढ्या भाषा आहेत, पण आपण काय म्हणतो मी भारतीय, हे महत्वाचं आहे. पण हिंदी भाषा ही मात्र आता तुम्हाला एवढ्यासाठी शिकली पाहिजे की ती तुमच्या प्रगतीची भाषा होणार आहे. कशाची प्रगती? म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये नोकरीला लागला, तर एखाद्या तुमचा इंटरव्ह्यू घेणार जी व्यक्ती असेल ना, तुमचं हिंदीमधनं घेईल. तर तुमचं हिंदी जर चांगलं नसेल तर काय करणार? शक्यतो इंटरव्ह्यू इंग्रजीमध्ये होतात. आता इंटरव्ह्यूला तुम्हाला मुंबईला जायला लागत नाही, पुण्यात जावं लागत नाही, बाहेर कुठेही जावं लागत नाही. तुम्हाला ऑनलाईन इंटरव्ह्यू ते घेतात आणि ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्ये आपण बसावं लागतं कोड घालून. त्यांची काही जे असतात, जेव्हा तुम्हाला उद्या परदेशात शिकायला जायचं युनिव्हर्सिटीमध्ये, युनिव्हर्सिटी तुमची इंटरव्ह्यू घेते, आपण इथं बसायचं सातारमध्ये, मग ते तुम्हाला स्कॉलरशिप देतात, तुम्हाला आणि काय देतात, हे आता चालू झालेलं आहे. म्हणजे जसं आमच्या मुलांच्या इंटरव्ह्यू घेतला त्या युनिव्हर्सिटी, तर तो पुण्यामध्ये बसला होता कपडे व्यवस्थित घालून बिलून, मग त्याचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिने ऍडमिशन दिली. अशीच नाही केली. परंतु हिंदी भाषा आपल्याला एवढ्यासाठी महत्वाची आहे की आता संस्कृत भाषा ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते, पण त्यापेक्षा हिंदी भाषा आता पैशाची भाषा झाली आहे. कशाची? पैशाची. आपल्या रोजगाराशी निगडीत आहे. मी आता बघतो वेगवेगळ्या कंपनीमध्ये आपल्या देशातला तमिळ मुलगा असू दे, गुजराती मुलगा असू दे, अगदी केरळमधला मुलगा असू दे, पंजाबमधला मुलगा असू दे, बिहार, काय प्रश्न नाही, बिहार युपीकडे हिंदी भाषा आहेच, पण हे सगळे एकमेकाशी हिंदी भाषेत बोलून प्रत्येकाचे प्रश्न सोडवत असतात. त्याच्यामुळे पठाण सरांनी सांगितलं ते खरं आहे. जे उदाहरणार्थ 1934 साली हिंदी संमेलन झालं, जसं अखिल भारतीय मराठी संमेलन होतं का नाही, तो हिंदी संमेलन पण होतं. आपण खरा इथं प्रयोग करणार आहे मी आता, आणि मला अतिशय आनंद वाटला. म्हणजे बघा, माझ्यामुळे आता पठाण सर काय करायला लागले, ज्ञानपीठ सगळे हिंदी लेखकांचा अभ्यास करायला लागले. त्याला थोडंसं आता वाईट वाटेल की साहेब जरा मला कंपल्शन करतायत, पण वर्षात 2-3 वर्षात त्यांच्या लक्षात येईल, अरे मी आता लोकांच्या जास्त हुशार झालोय. माझ्याबरोबर हिंदी शिक्षक जे आहे त्यांना माझ्यापेक्षा ज्ञान कमी आहे, मी जे बोलतो ते त्यांना कळत पण नाही. आणि मला वेगवेगळी काय खुरी झाली, त्यांच्या आयुष्यामध्ये उद्या रिटायरमेंट झाली, त्यांना असं वाटतं मला लेखकच व्हायचं असतं, किंवा मी काही इंग्रजी भाषा असेल, मराठी भाषा आहे, त्यांची कादंबऱ्या अनुवादित करणार हिंदीमध्ये, तर त्याला एक मोठी संधी प्राप्त झाली. म्हणजे मी आता बघतोय, म्हणजे मी काय माझ्या शाळेत, आपण आता उदाहरणार्थ आपल्या पॅसेजमध्ये हिंदी ज्ञानपीठ मिळवलेल्या सगळ्यांचे फोटो लावले. का लावले? तर निदान तुम्हाला कळावं या वयामध्ये, मी दिनकर जे कवी आहेत त्यांचा फोटो मी पॅसेजमध्ये माझ्या शाळेत बघितला आहे. आता तर नवीन आपण प्रयोग करणार आहोत. ज्ञानपीठ विजेते जे आहेत त्या प्रत्येकावर मुलांना आपण बोलायला लावणार आहोत. मग तुम्हाला कळेल, अरे आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून हिंदी भाषेकडे आपण विशेष लक्ष दिलेलं आहे. म्हणजे आम्हाला असं लक्षात आलंय की तुम्हाला आता थोडं कळेल,
पण जेव्हा तुम्हाला 4 वर्षांनी 5 वर्षांनी तुमच्या लक्षात येईल अरे त्या आम्हाला हिंदीची गोडी शाळेमध्ये जी लागली त्याचा फायदा आम्हाला रोजगारासाठी होतो. कशासाठी होतोय? रोजगार. काही कंपन्यामध्ये तुमच्या लक्षात येते विचारते तुला हिंदी बोलता येतं का? ठीक आहे, बोला बघू जरा तुम्ही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला तर चांगला उपयोग आहे. तर त्याच्यासाठी हिंदी महत्वाची आहे. पण आता दुसरी बाजू की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीपासून सायाजीराव गायकवाड बडोद्याचे म्हणजे मराठा माणूस ते गुजरातमध्ये असल्यामुळे त्यांचं महत्व आपल्याला विशेष कळत नाही. त्याचं शाहू फुले आंबेडकरांबरोबर आपण कोणाचं नाव घेतलं असतं माहितीये? गायकवाडांचं घेतलं असतं. एवढं काम आहे. म्हणजे उदाहरणार्थ आंबेडकरांना त्यांनी दिली शिष्यवृत्ती. त्यांनी काय केलं माहितीये का? ते 1934 साली अखिल भारतीय हिंदी भाषेचं जे संमेलन झालं त्याचे अध्यक्ष होते. म्हणजे याचा आता स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून स्वातंत्र्य मिळणार आहे हे गृहीत धरून हिंदी भाषा राष्ट्रभाषा झाली पाहिजे म्हणजे चळवळ चालू. एवढंच नव्हे तर 14 सप्टेंबर 1949 ला आपल्या संसदेमध्ये ठराव झाला की ही भाषा कार्यालयीन भाषा म्हणून वापरायची. कुठे? सगळीकडे देशामध्ये. जे तामिळनाडूमध्ये कोर्ट आहे, कोर्टात हिंदी भाषा वापरायची, केरळमध्ये वापरायची, बंगालमध्ये वापरायची, महाराष्ट्रात वापरायची. म्हणून 15 वर्ष आपण ही भाषा राष्ट्रभाषा म्हणून डिक्लेअर केली होती. परंतु साधारणपणे 1963-64 ला 15 वर्ष पूर्ण झाली. माझ्या माहिती मला नक्की आठवत नाही, मागच्या वेळी सांगितलं होतं. आणि दक्षिणेकडच्या राज्याने दंगा चालू केला. ते म्हणजे आम्हाला नको हिंदी राष्ट्रभाषा, आम्हाला इंग्रजी पाहिजे. कारण तिकडे इंग्रजी पहिल्यापासून आहे. काय आहे तर तिकडे मिशनरी जास्त होते. मिशनरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ख्रिश्चन समाजामध्ये जाणाऱ्या लोकांना ते घेत होते. त्यांनी काय कंपल्शन केलं अशांचा भाग नाही. काही ठिकाणी झालं पण असेल. परंतु तिथल्या लोकांना त्यावेळेला असं वाटत होतं आम्ही ख्रिश्चन झाल्यामुळं आम्हाला रोजगाराला संधी मिळेल, आम्ही गरिबीतनं वर येऊ. तेव्हा जाती व्यवस्था होती. मोठ्या जातीतल्या लोकांना शिकायला मिळायचं, कमी जातीतल्या लोकांना शिकायला मिळत नव्हतं. म्हणून तिकडं तो परिणाम झाला. त्यामुळे इंग्रजी भाषा कुठे जास्त चालते? खालच्या राज्यामध्ये जास्त चालते सगळीकडे. म्हणून त्यांनी मोठा विरोध केला. आत्महत्या करायला लागले लोक धडा 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 धडा. जसं आंध्रमधून तेलंगणात राज्य निर्माण झालं. शेवटी काँग्रेसने तेव्हा मान्यते द्यायचं खरं कारण असं झालं रोज लोक आत्महत्या करायला लागली. तिकडे ते प्रमाण आहे. कारण तिकडं आपण जे म्हणतो सुधारणा जी समाजामध्ये ती कमी आहे. म्हणून तिकडं ते प्रमाण जास्त. तुम्हाला तिकडं माहिती आहे तिकडं नेते कोण आहेत माहितीये? केरळमध्ये, बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये नट लोक आहेत. नट तिकडं लीडर आहेत, नटी तिकडे लीडर आहेत. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे तुमच्यातली हुशार मुलगा आता हा मुलगा समजा नट होणार आहे का मोठा बच्चन सारखा नाही, मी होणार आहे का नाही, पण तो आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो. आपल्याकडे त्याला महत्व आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे महाराष्ट्र हा नशीबवान तुम्ही असे आहात. तुम्ही महाराष्ट्रात जन्मलेले आहात आणि सातारा भागात जन्मलेले आहात. केवढं नशीब आहे. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे. सरांनी तर सांगितलं की रोजा पिक्चर कुठल्या भाषेत होतात? तिकडच्या भाषेत होतात. तो हिंदीमध्ये डब होणार. उदाहरणार्थ असे पिक्चर डबून हिंदीमध्ये येतात. परंतु तुमच्या दृष्टिकोनातून हिंदी भाषा ही तुमच्या आयुष्याला पैशाची भाषा आहे डोक्यात घ्या. खरं संस्कृत भाषा सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण संस्कृत भाषा पैशाचे उपयोगी पडणार आहे का? कुठं दिसतं का आपल्याला? जसं मी सांगितलं सगळ्यात जास्त शब्द संस्कृतमध्ये. पूर्वी लोक संस्कृतमध्ये बोलायचे, आता तो विषय नाही. पण जगामध्ये जेव्हा ज्ञान अजून पाहिजे असतं लोकांना, मग इंग्रजांना असेल, अमेरिकन असेल, रशियाला असेल, जेव्हा ते संस्कृतमध्ये ग्रंथ हुडकतात. त्याचं कारण तुम्हाला माहिती पाहिजे. अमेरिकेचा शोध 1500 साली लागला आणि संस्कृत भाषा फार पूर्वीपासून आहे. त्यामुळं आपण आता असा विचार केलेला आहे की हिंदी भाषा जर तुम्हाला मराठी बरोबर तुम्हाला आवड निर्माण झाली, इंग्रजी, मराठी आणि हिंदी, तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल. मग मगाशी सांगितलं सयाजीराव गायकवाडांनी काय केलं त्या काळात त्यांनी 3 ग्रंथ तयार केले. म्हणजे पहिल्यांदा जी पूजा असेल सत्यनारायणची पूजा, तर ते पहिल्यांदा ती ग्रंथात समजावून सांगायची हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये आणि गुजरातीमध्ये. त्यांची गुजराती, मराठी नाही ना उदाहरणार्थ. पण आपल्या दृष्टिकोनातून आपल्या मराठी भाषेबरोबर हिंदी भाषा, इंग्रजी बरोबर हिंदी भाषा जास्त चांगली होणं, याचा अर्थ तुम्हाला नवीन नवीन संधी प्राप्त होणं. आपण नशिबात काय आहोत? मग उदाहरणार्थ केरळमधला विद्यार्थी आहे आणि त्याला हिंदी भाषा शिकायची.
बरोबर आहे. त्याला जेवढा त्रास होईल, तुम्हाला जपानी भाषा शिकायला जेवढा त्रास होईल का नाही, तेवढं त्याला हिंदी भाषा शिकायला त्रास होईल. तुम्हाला होणार नाही. कारण पूर्वी बघा आपल्याला डालड्याचे डबे असायचे. तुम्हाला मला आठवते लहानपणी डालडा म्हणजे हिंदीमध्ये असतात. हिंदी भाषा आपल्या जवळ आहे, तुमच्या लक्षात येईल वाचताना. मराठी भाषेवाल्याला हिंदी भाषा काय करता येते, लगेच वाचता येते, लगेच लिहिता येते. म्हणजे आपण किती नशीबवान आहोत खालच्यापेक्षा, लोकांपेक्षा. म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रातले साहित्यिक, कवी बिहारमध्ये जाऊन राहतात. का राहतात? तर त्यांना असं वाटतं की मी कथा लिहिली आहे, मी कविता लिहिली आहे, तर ही जर जगामध्ये जायची असेल पटदिशी, तर मराठीमधून जाण्याच्या पेक्षा सुद्धा हिंदीमधून जाईल. हिंदीमधून कथा जाईल. जसं मी रेत समाधीचं मागच्या तुम्हाला उदाहरण दिलं. रेत समाधी ही पहिली कादंबरी अशी आहे की हिंदीमध्ये होती, त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालं आणि जगातला बुकर पुरस्कार असतो तो ज्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केलं का नाही त्याला मिळाला. पण त्यांचा नियम होता, ज्या भाषेतनं ते आलेले असत त्याला निम्मे द्यायचे पैसे. तर त्या मॅडमला कोट्यवधी रुपये मिळाले. कुणाला? ज्यांनी हिंदीत लिहिलं होतं ते. तिला माहित पण नाही माझ्या इंग्रजीत जाईल म्हणून. उदाहरणार्थ म्हणजे मराठी भाषेमध्ये तुम्ही काय उद्या लिखाण केलं ते जपान भाषेमध्ये, त्याच्यानंतर इंग्रजी भाषेमध्ये, जर्मनी भाषेमध्ये, रशियन भाषेमध्ये, कुठल्याही भाषेमध्ये जाण्याचं प्रमाण जेवढं कमी असेल त्याच्यापेक्षा हिंदीत लिहिलं तर ती पटदिशी जाईल. कारण जगातली मंडळी हिंदी भाषेचा अभ्यास करतात. म्हणून तुमच्या दृष्टिकोनातून हिंदी भाषा महत्वाची आहे, जी तुमच्या उद्या आयुष्याला पैसे मिळवून देण्यासाठी उपयोगी आहे, रोजगाराशी निगडीत आहे, तुमच्या महत्वाचं पुढे जाण्यासाठी महत्वाची आहे. म्हणून आपण हे प्रयोग करत आहोत. मला अतिशय पठाण सरांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी दिनकर यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला दिली. पहिली त्यांनी माहिती करून घेतली, त्याला काय माहित पण असेल, आता जास्त करून घेतली आणि तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवली. त्यामुळे तुम्ही आता 10वीत आहात, त्यामुळे सोडून द्या. पण 8वीत मुलं जेव्हा 10वीमध्ये असतील किंवा 11वीमध्ये जातील तोपर्यंत त्यांना निदान ज्ञानपीठ विजेते हिंदी लेखक आहेत त्यांची माहिती कळेल. आणि त्यांच्या साहित्यामुळं, कारण साहित्य कुठनं येतं, कथा कुठनं येतात, तर ह्या आपल्या जीवनात घडत असतात. त्याला मग थोडा मसाला दिला जातो आणि कथा तयार होते. उदाहरणार्थ त्याच्यामुळे हे सगळं जे साहित्य आहे जीवनाशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळं त्यातनं मिळणारं ज्ञान हे आपल्याला पुढे जाण्यासाठी उपयोगी आहे. मी या आधी आणि तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणजे 14 सप्टेंबर 49ला ठरलं, परंतु 14 सप्टेंबर 1953ला माझ्या माहितीप्रमाणे आपल्या भारतामध्ये हिंदी दिवस साजरा होण्याला सुरुवात झाली. तेव्हा आता पुन्हा त्यांनी म्हटलं तसं नरेंद्र मोदी असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो पुन्हा प्रयत्न करतंय की आपल्या देशामध्ये एकच भाषा असावी. उदाहरण उद्याच्या कालावधीने डॉक्टर होण्यासाठी इंग्रजी बरोबर हिंदीची पुस्तकं असतील. मराठी पण चालू झालेली आहे, पण हिंदी तुम्हाला जाण्यासाठी महत्वाची आहे. पठाण सर म्हणतात तसं तुम्ही मित्र एकमेकांमध्ये हिंदीमध्ये बोलत जावा, ठरवत जावा. आम्ही आज इंग्रजी बोलणार, आम्ही आज मराठी हिंदीमध्ये बोलणार, किंवा कधीतरी मित्रांकडे ठरवलं आज आपण काय करूया हिंदीत बोलू, मैत्रिणी ठरवलं हिंदीत बोलू. पण आपलं तोडकं मोडकं असतं. आपलं इंग्रजी बोलायला मात्र भीती वाटणार नाही, हिंदी बोलायला भीती वाटणार नाही आणि तुमची प्रगती होईल. पुन्हा एकदा या निमित्तानं आज जो दिनकर कवी दिनकर कवीला राष्ट्रकवी म्हणून ओळखलं जातं. दिनकर नाव त्यांचं नाव वेगळं आहे. माझ्या माहिती सिंह आहे ना, हा नामदार सिंह. पण आम्हाला दिनकर कवी माहिती आहे. उदाहरणार्थ आम्हाला ते नाव माहित नाही. दिनकर राष्ट्रकवी आहेत उदाहरणार्थ, कोणती 4 संसदेत केली. तेव्हा ही माहिती तुम्हाला उपयोगी होईल. मला फक्त ते एकदा कविता म्हणून दाखवायची मागाची दिलेली आहे आणि मी तेवढं कविता म्हणून माझं भाषण संपवणार. मला फार आवडली ती. ठीक आहे, हा बरोबर. सबकी सबकी है मेरी हिंदी, जैसे माथे पर सजी है सुंदर बिंदी, देवनागरी है इसकी लिपी, संस्कृत ही उसकी जननी. जननी कुठली? संस्कृत मधून हिंदी भाषा आली. हिंदी भाषा सुद्धा मराठीतून हिंदी भाषा आली, लक्षात घ्या. हळूहळू त्याचा शोध चालू झाले. मध्यंतरी मी आता एक नवीन हे आलंय, हिंदी भाषा मराठीत कशी पुढे गेली. उदाहरणार्थ जसं नामदेव महाराज कुठं होते? पंढरपूरला होते. ते कुठे गेले? ते उत्तरेत गेले आणि त्यांनी
पंजाबी भाषेचा सुद्धा त्यांच्या माध्यमातून जन्म झाला. थोडक्यात हे माहिती पाहिजे मला, हळूहळू येणार आहे बऱ्याच गोष्टी. हर साहित्य की है ज्ञाता, सुंदर सरल है उसकी भाषा, प्रेम अपनापन सौंदर्य है इसका, दिलाना सन्मान कर्तव्य हम सबका. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता विद्यार्थ्यांना जर इथे विचारलं मराठी चित्रपट जास्त असतात का हिंदी, कुठले म्हणतात हा, म्हणजे याचा आता हिंदी भाषा कोड आहे का नाही? हा, तुमच्या हिंदी भाषेचे नटी बोललेले ते गायला कसे लागतात हा, आणि मुलींचे कसे नटांचे हिंदी गायला कसे लागतात? मराठी राहत नाही. आपल्याला मराठीला अडचण निर्माण झाली आहे, पिक्चर काढायची तरी अडचण आहे, जातच नाही कोणी. हिंदीमध्ये मात्र पळतो. त्यामुळे हिंदी भाषा किती महत्वाची होते तेवढं लक्षात घ्या. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हिंदी भाषा निमित्त शुभेच्छा. धन्यवाद. शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष चिखली साहेब, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सो निकम मॅडम, 8वी 9वी 10वीला हिंदी भाषा शिकवणारे आपले शिक्षकांनी सविस्तर प्रस्तावना केली आणि फार चांगल्या पद्धतीची प्रस्तावना केली. असे सन्माननीय पठाण सर, 5वी 6वी 7वीला शिकवणारे सन्माननीय जाधव सर आणि उपस्थित तुम्ही एका चांगल्या शाळेत शिकणारे भाग्यवान विद्यार्थी मित्रमैत्रिणी. पठाण सरांनी एवढी माहिती दिली आणि त्याहीपेक्षा तुमच्या संस्थेचे अध्यक्ष त्यांना सगळ्याच गोष्टीतली माहिती आहे. हिंदी भाषा दिन असो आणि इतर कुठलाही असो, की अगदी तुमच्या असलेल्या शाहू महाराजांबद्दल लेख लिहिणे असो किंवा विज्ञान दिन असो, बऱ्याच गोष्टी या शाळेत उपक्रम निकम मॅडम मला इतर शाळेत होत असतील असं वाटत नाही, ते तुमच्या शाळेत होतात आणि त्यामुळे तुमच्या सामान्य ज्ञानामध्ये खरोखर चांगला पद्धतीची सुधारणा होणार आहे किंवा तुम्हाला हे ज्ञान पुढे जाऊन उपयोगी पडणार आहे. हिंदीचं घोषवाक्य देश की यह भाषा हिंदी है राष्ट्रभाषा, देश की यह शान है, हिंदी से हिंदुस्तान है, हिंदी का सम्मान करे, देश का मान करे. म्हणजे स्लोगन तुम्ही असे देत, हिंदी पढो आगे बढ़ो. चिटणीस साहेबांनी विस्तृत सांगितलं. हे रामदास सिंह कोण आहेत दिनकर, ते फार मोठे 4 वेळा राज्य खासदार, राज्यसभेचे खासदार होते. राज्यसभेचे खासदार कुणालाही कळत नाही, त्यांचा अभ्यास आहे, जे प्रतिमा त्यांची स्वच्छ आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते खासदार झाले आणि त्यानंतर काळानुसार. आणि अशा थोर व्यक्तीच्या ज्ञानपीठ पुरस्कारानं आपल्या देशाने त्यांचा गौरव केला होता. आणि हा गौरव झाला म्हणजे अगदी खालच्या वर्गातून आलेल्या माणसांना हा ज्ञानपीठ पुरस्कार हा फार मोठ्या लोकांना मिळत असतो. परंतु त्या काळी सुद्धा त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांची विद्वत्ता त्यांनी सिद्ध केली. पठाण सरांनी त्यांच्या भाषेत हिंदी भाषा सगळ्या भाषांची बहीण कसं आहे सांगितलं, चिखली साहेबांनी पण सांगितलं. परंतु उत्तरेची जी राज्य आहे, म्हणजे अगदी तुम्ही राजस्थानात गेला, राजस्थानी भाषा वेगळी असेल पण तिला हिंदीचा टच आहे. तुम्ही बिहारमध्ये गेला, बिहारी भाषा वेगळी असेल तिला हिंदीचा टच आहे. गुजरातीमध्ये गेला, गुजराती भाषा वेगळी आहे पण तिला हिंदीचा टच आहे. आपण मराठी लोक ज्यावेळेस हिंदी बोलतो, बाहेर कुठेही गेलो चिखली साहेब ते ओळखतात की मराठी भाषेतली हिंदी आहे. कारण न्यू हिंदी जी आहे ती दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, लखनौ ह्या साईडला ही हिंदी भाषा फार चालते. आणि खरोखर आपली हिंदी भाषा इतकी लोकप्रिय आहे आणि एवढी की जगातल्या सगळ्या देशामध्ये ती बोलली जाते. तुम्ही विमानतळावर कधी गेला नसाल पण जर गेला तर बघा तुम्ही इंग्लिश बरोबरच ज्या सूचना दिल्या तर हिंदीत पण सूचना दिल्या आणि त्यामुळं हिंदी भाषेचं महत्त्व आहे. उत्तरेतली राज्य ही पूर्ण हिंदीची आहे, परंतु दक्षिणेतील चिखली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तामिळनाडू असेल, केरळ असेल किंवा कर्नाटक असेल ह्या राज्याने विरोध केला हिंदी भाषेला, कारण हिंदी भाषेचं प्रभुत्व हे फार या भारतामध्ये आहे याची त्यांना जाणीव झाली. आणि काही वेगळ्या विचारच्या माणसांनी त्यांना फार मोठ्या प्रमाणात विरोध केला, त्या ठिकाणी फार मोठी आंदोलन झाली, तरी सुद्धा हिंदी भाषा कुठं थांबलेली नाही. आपण ज्या पद्धतीने चिखली साहेब म्हटले की आपण जापनीज शिकतो, आपण कोरियन भाषा शिकतो, आपण फ्रेंच भाषा शिकतो आणि ते क्लासेस आहेत. हिंदी भाषा सहज सोपी एवढी आहे आणि इतकी चांगली आहे. जसं हिंदीचे पिक्चर आपण बघतो, आपल्याला डब करून ऐकायला लागतात का मराठी नाही, कारण आपल्याला हिंदी भाषा सहज समजते आणि त्यातली मग गाणी आपली लगेच पाठ होतात. कवितेपेक्षा ती गाणी आपली पाठ होतात. त्यातले डायलॉग आपल्या तोंडपट मुखत येत होतात. शोरेचे डायलॉग आजही आमच्यातले जुन्या लोकांचे पाठ आहेत. तुम्हाला शोरे पिक्चर माहीत नसेल परंतु नवीन पिक्चर म्हणजे सगळे डायलॉग तुमच्या लोकांना माहीत आहे. आणि प्रत्येक भाषिक हा प्रत्येक असलेल्या फिल्मचा माणूस हा हिंदी फ्लुएंट असल्याशिवाय त्या हिंदीला लखनवी जबान म्हणतात, जबान द्यायचं, लखनवी जबान किंवा त्याला पंजाबी टच हे देऊन त्या पिक्चरची निर्मिती होती.
पुष्पा पिक्चर जरी किती मोठा आणि किती गाजला असला तरी तो पिक्चर हिंदी डब झाल्यानंतर त्यानं जागतिक रेकॉर्ड केलं. हे आपलं माहीत असलं पाहिजे. तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र ह्यामध्ये किती अशी लोकसंख्या आहे आणि त्या भाषेच्या ह्याच्यावर तो पिक्चर किती चालणार आहे. कितीतरी जे ॲक्शनचे पिक्चर आहेत दक्षिणचे ते सगळे पिक्चर आपल्या हिंदी भाषेमध्ये गब आहेत आणि ते आपण प्रेमानं बघतो किंवा अगदी मनापासून त्याला त्रास देतो. त्यामुळे हिंदी हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे आणि वास्तविक तुम्हाला फार तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला पठाण सर चिटणीस साहेब चांगल्या ठिकाणी सक्ती करतात आणि ती पठाण सर तुमच्यावर केली तर काही वांगो समजायचं काय अजून नाही. त्यामुळे तुमचाही अभ्यास झालेला आहे आणि तो अभ्यास चांगला झाला आहे. कारण आपण ते भाषण न वाचता केलं मी ऐकलं आणि फार चांगलं भाषण केलं. मला वाटतं 8वी 9वी 10वी पूर्ण तुमच्या हिंदी भाषेत तयार होतं. आज तुम्ही एक चांगला उपक्रम घेतला की आजच्या दिवशी सगळ्यांनी हिंदी बोलले आणि खरोखर चांगलं आहे की एक दिवस हिंदी नाही कायम हिंदी जरी बोललो आपल्या आसपास राहणारे आपले मुस्लिम बांधव आहे जातीय तेढ निर्माण करणारे समाजात वेगळे लोक असतात परंतु आपले मुस्लिम बांधव तेही हिंदी बोलतात. त्याला टच महाराष्ट्रीयन असतो तर ते नेहमी वाक्य मराठी असतात परंतु त्याला हिंदी टच ते देतात. आणि हिंदी भाषा ही काय कुठल्या जाती धर्माची नाही. हिंदी भाषा ही हिंदुस्थानची भाषा आहे. कारण हिंदी फॉर हिंदू आणि त्यातून त्या भाषेत जन्म झाला आहे. आणि मुसलमानांची असलेली अरबी भाषा असेल किंवा त्यांची आणखी वेगळी उर्दू जबान असेल परंतु हिंदी भाषा ही सर्वसामान्य मुस्लिमांपासून ते आपल्या असलेल्या हिंदूंच्या सगळ्यांमध्ये ख्रिश्चन लोक असतील ईसाई असतील सगळ्यांना हिंदी ही अविभाज्य त्यांच्या आयुष्यातला घटक झालेला आहे. आणि भारतसारख्या 18 पगड आणि विविध भाषांचा देश आहे परंतु हिंदी भाषा कुठेही गेला तर तुम्हाला हिंदी भाषेवर तुमचं काम चालू शकतं. आज तुम्हाला सेमी निकम मॅडम तुम्ही इंग्लिशचे वर्ग चालू आहेत तुमचे वर्ग आहेत सेमी इंग्लिश भाषा ही युनिव्हर्सल भाषा त्यांनी कारण ती आपल्या पुढे 100 वर्ष असलेले देश आहे. त्यांनी युनिव्हर्सल भाषा ही केलेली आहे. जागतिक भाषा कुठली तर इंग्लिश भाषा. सगळी परिमाण आहेत ती सगळी इंग्लिशमध्ये अगदी इंच स्क्वेअर फूट काही असेल ते किलोमीटर या सगळ्या इंग्लिशमध्ये कारण ते सगळ्यात विद्वत्तेत पहिल्यापासून पुढं होते. संस्कृत भाषा ही त्यांच्यापेक्षा पुढं होती. संस्कृत भाषेतल्या गोष्टींचं दखल घेऊन त्यानंतर जे काही सायन्स किंवा काय शास्त्रामध्ये जे काय उपयोग केला गेला तर संस्कृत भाषेच्या सुभाषितांमध्ये संस्कृत भाषेतल्या वाक्यान्वयन झाला आहे हेही आपल्या माझ्या भाषणात आले. त्यामुळे आपण सगळ्यात श्रेष्ठ भारत देश हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण त्याला इंडिया म्हणा भारत म्हणा हिंदुस्थान म्हणा पण भारत हा भारत आहे. त्या भारतामध्ये हिंदी भाषा काल होती ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज आहे आणि तीच हिंदी भाषा ही शेवटपर्यंत आपल्या त्या देशात राहणार आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना हे हिंदी भाषेच्या दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण हिंदी भाषेवर जास्तीत जास्त आणि हिंदीमध्ये 10वीला मार्क पैकीच्या पैकी पाडणारी मुलं आहेत आणि तिथं तुम्हाला स्कोरिंग करता येतं त्याचं तर मनापासून आणि त्या स्कोरिंगचा तुम्हाला 12वीला उपयोग होतो. 12वीला हिंदी असतं का नाही मला माहीत नाही आहे 12वीला किंवा 12वीला आमच्या संस्कृत किंवा हिंदी घ्यायचं. त्यामुळं तुम्ही हिंदी भाषा घेऊनच 12वी जावा. तुम्हाला त्या मार्क्सला तुम्हाला सीईटीच्या परीक्षेला आणि बाकी सगळ्याच परीक्षेला उपयोग होईल एवढंच त्या निमित्तानं मी आपला सूचित करतो. आपण फार चांगल्या भाग्यवान विद्यार्थ्यांसाठी म्हणतोय की तुम्हाला विविध उपक्रम निकम मॅडम असे कुठल्याही शाळेत उपक्रम नसतात आणि एवढं बारकाईनं तुमच्या अध्यक्षांचं लक्ष असतं की अगदी तुम्ही विज्ञान दिनापासून अगदी संस्कृत दिनापासून हिंदी दिनापर्यंत मराठी भाषा दिनी आपण साजरा करतो मला माहिती परंतु बहुतेक सगळ्या प्रकार ह्या शाळेत होतात. तेव्हा आपण अतिशय भाग्यवान आहात. त्या शाळेत शिकला किंवा MIDC शाळा म्हणजे आपल्या सगळ्या मध्यमवर्गीयांची शाळा आहे. तुम्ही आपण श्रीमंत नाही आपण मध्यमातलं सुद्धा खालचा वर्ग आपला आहे पण त्या ठिकाणी श्री चिटणीस साहेबांनी हे आणण्याचं कार्य ते निश्चितपणानं त्या भाषेत कारण मी MIDC राहतो. निकम मॅडम मला पहिल्यांदा असं वाटलं की ही मुलं इतक्या लांब सयाजीराव भवानी शाळा इंग्लिश स्कूल आनंदी इंग्लिश स्कूल इतक्या कशी लांब जाणार परंतु आज इकडचा पूर्वेचा भाग शहराला मोठा झालेला आहे आणि त्यांना शिक्षणाची गरज होती. जवळ असं शिक्षण उपलब्ध व्हायला हवं होतं आणि ते चिटणीस साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झालं. आज पहिल्यापासून ते 12वीपर्यंत तुमची शाळा इथं तुमची चालू आहे आणि ही शाळा अत्यंत स्वतःची इमारत आहे. स्वतःच्या कुठल्याही शाळेला एवढं मोठं ग्राउंड इंग्लिश स्कूलला पण नाही एवढं मोठं ग्राउंड तुम्हाला आहे आणि तुमची सगळी अनुदानित शाळा झाली आहे. निकम मॅडम तर मी नेहमी बघतो प्रत्येक कार्यक्रमाला पुढं असतात किंवा हिरवीनं भाग घेतात. चिटणीस साहेबांचं कुठल्याही कार्यक्रमाचं बारकाईने लक्ष असतं आणि नवीन सूचना म्हणजे ते तुमच्या शाळेपुरतंच नाही साताऱ्यातले सांस्कृतिक कार्यक्रम असतील साताऱ्यातल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या चिटणीस साहेबांचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा असतो कारण त्याच्या मागे निष्ठुर आहे.
त्याच्या मागे कुठल्याही प्रकारची भावना मला कोणी मोठं नव्हतं, कारण पूर्वीपासून ते हे काम करत आले. सातारा शहरामध्ये श्री चिटणीस साहेबांना ओळखणार नाही असा एकही माणूस नाही, आणि ते तुमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला कुठेही कमी पडला आणि एखादा विद्यार्थी जर त्याच्याकडे गेला, जर तो कुठं अडकत असेल, कुठं त्याला पैशापासून त्या अगदी असलेल्या इतर कुठल्या गोष्टीत मदत पाहिजे असेल, तरी श्रीकृष्णांना कधीही तुम्ही सांगा. आणि ते तुमच्या विद्यार्थीच ब्रह्मांड होतं, तुम्ही त्यांच्याबरोबर बऱ्याच कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला हाय हॅलो त्याशी बोलतात. एवढा कुठल्याही संस्था अध्यक्ष बोलत नाही, कारण तेव्हा त्याचं व्याप इतर असतं. एकच संस्था नाही, त्यांच्या अनेक संस्था आहेत, शिवाय त्यांच्या पतसंस्था आहेत. आणि ते काम करत असताना हा विद्यार्थी हा माझ्या घरात आहे आणि हा शिकला पाहिजे, हा पुढे गेला पाहिजे, माझी शाळा ह्या माध्यमातून मोठी झाली पाहिजे, असा पटनाचा त्यांचा दृष्टिकोन आहे. कदाचित सगळ्याच गोष्टी त्यांच्या तुम्हाला आवडण्यासारख्या आहेत. एका दुसरी जरी गोष्ट खटकत असेल तरी मी सांगतो, मी त्यांना जवळलं पाहिजे. मी साताऱ्यातल्या विविध संघटना आणि विविध असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा सहभाग असतो, पण चिटणीस साहेबांचा सहभाग हा सगळ्यात अग्रेसर असतो. नाही पण मॅडम आपल्याला ग्रंथ महोत्सवापासून इतर गोष्टी माहिती आहेत. अगदी कराओके ग्रुप, गाणं म्हणण्याचा ग्रुप सुद्धा ते आयोजित करतात. तिथं असलेला आता परवा झालेला हा चालुक्याची ग्रंथ तुला असेल किंवा हा चालुक्याच्या पुस्तकाची विक्री असेल, त्याच्यानंतर परत झालेला मध्यंतरी अवघाची संसार म्हणून त्या कोणी केलं आपल्या सुधीर पिटके यांनी जे पुस्तक लिहिलं तिचं प्रकाशन असेल, त्याला पुण्यातली विद्वान मंडळी, साताऱ्यातली निवडक विद्वान मंडळी आणि तो कार्यक्रम त्यांनी इथं पार पाडला. त्या दीपलक्ष्मी पतसंस्था किती आम्ही बघितले माहिती आहे का सगळ्यांना? दीपलक्ष्मी पतसंस्था, त्या पतसंस्थेत सातत्यानं कार्यक्रम चालू असतात. आणि साताऱ्यामधलं सांस्कृतिक केंद्र, काही आमचे मित्र म्हणजे आम्हाला बोलतात, परंतु त्याच्या मागचा दृष्टिकोन चिटणीस साहेबांचा असा आहे की सतत काहीतरी केलं पाहिजे आणि नवीन काहीतरी केलं, चांगलं करू. त्यांचा नेहमीच शब्द असतो, आपण काहीतरी चांगलं करू. अशी फार कमी माणसं आहेत, कारण राजकारणात गेला की पैशाचा मोह होत नाही. ते जरा वेगळं बोलतोय, तुम्हाला पुढे उपयोग पडणार आहे, परंतु त्याबरोबर सामाजिक काम करत असताना पैसे वाजवा तुम्ही सामाजिक काम करणारी फार कमी माणसं त्या सातारा शहरात आहेत. आणि त्यामध्ये अग्रेसर तुमचे संस्थापक अध्यक्ष चिटणीस साहेब निकम मॅडम, याचा तुम्हाला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. आणि मला माझे मित्र किंवा माझे गुरु म्हणून मला थोडा अभिमान आहे. आणि त्यामुळं आपण विद्यार्थ्यांनी त्यांना चांगली साथ द्या. तुमचा बोर्डात माणूस आला पाहिजे, निकाल 100% लागत असेल, 90% लागत असेल, परंतु आम्हाला भारत विद्या मंदिर तुमची तर जवळ आहे, परंतु हे विद्यार्थी इथलं जे तुमचं लोकमंगल ग्रुपचं जे हायस्कूल आहे किंवा शाळा आहे, ह्यातला विद्यार्थी 10वीला किंवा 12वीला आला पाहिजे आणि श्री चिटणीसांचं पूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे. एवढीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा ह्या हिंदी भाषा दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो. त्या आजच्या दिवस खरंच हिंदी बोला, एवढंच इथंच काय घरी गेल्या आईवडिलांची पण हिंदी बोला, भावाची हिंदी बोला आणि हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करा. एवढीच त्यानिमित्तानं आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इस साल करीब मेरे अध्यापन का कार्य 27 साल हो गया है. 27 सालों में 100% म्हणजे पाटील साहेबांना सांगायला आनंद होतोय की या वर्षीचा हिंदीचा 100%चा निकाल आपण प्राप्त केला. समारंभ माननीय शिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते गेल्याच आठवड्यामध्ये आपल्या शाळेला म्हणजे मला तो पुरस्कार मिळालेला आहे. जर विद्यार्थी अभ्यास करत नसतील तर मला तो पुरस्कार मिळणार नाही. गेल्या वर्षी आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांची संख्या होती 100 आणि 100च्या 100 विद्यार्थी नॉट अ जोक, म्हणजे सोपी गोष्ट नसते बोर्डाच्या परीक्षेमध्ये. एखादा तरी विद्यार्थी दरवर्षी चिटणीस साहेबांना सांगायला मला आनंद वाटतोय की मी बऱ्याचशा वेळेला प्रयत्न केला, मात्र एखादा विद्यार्थी अनुपस्थितच राहायचा. मग मला दुःख व्हायचं, मी दुसऱ्यांना पुरस्कार देतोय मलाच का मिळत नाही. आणि मी आटोमॅट प्रयत्न केला. गेल्या वर्षी माझी तब्येत खराब होती, मी 3 महिने रजेवर होतो, तरी पण माझ्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या 6 महिन्यात आम्ही जीवाचं रान केलं. विद्यार्थी पण चांगले होते आणि 100%चा निकालाचं याच्यामध्ये उल्लेख आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक मित्र म्हणून एक पुस्तक निघतं आणि याच्यामध्ये फोटो पण आहे. याही वर्षी आम्ही साहेब त्याचं प्रमाण आहे ते आपलं 72% औसत प्रमाण असतं, म्हणजे सरासरी 72% औसत आपल्याला प्रमाण पडलंय. आणि निश्चितच याही वर्षी माझा तर वर्ग हुशारच आहे, मात्र चे विद्यार्थी सुद्धा यावर्षी चांगले आहेत. आपण याही वर्षीचा पुरस्कार निश्चितपणे मिळवणार आहोत. आणि चिटणीस साहेबांच्याच हस्ते मला गेल्या वर्षी हिंदीचा जो शिक्षक असतात
जिल्ह्यातल्या फक्त 3 शिक्षकांना तो गुणी हिंदी शिक्षक पुरस्कार मिळतो आणि साहेबांच्याच हस्ते मला तो गेल्या वर्षीचा पुरस्कार सुद्धा मिळालाय. चिटणीस साहेबांच्यामुळे मला अनेक गोष्टींचा फायदा झालाय. अनेक कार्यक्रमामध्ये मला सूत्रसंचालनाची संधी साहेबांच्यामुळे मिळते. आणि निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही भविष्यामध्ये याचा फायदा निश्चितपणे होईल. गेल्या वर्षीच्या हिंदी बाह्य परीक्षेमध्ये सुद्धा आपले 350 विद्यार्थी आपण बसवले होते आणि जवळपास सगळ्यांना त्याची सर्टिफिकेट्स आलेली आहेत, ती मिळणार आहे. म्हणजे हिंदीच्यासाठी निश्चितपणे आपण भविष्य कालावधीमध्ये काम करणार आहोत. अजून माझी नोकरी 10 वर्षाची आहे आणि निश्चितपणे 10 वर्ष चिटणीस साहेबांच्या स्वप्नातील हिंदीची शाळा ही करण्याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करतोय. पुढच्या त्रैमासिक पत्रिकेमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांचा लेख निश्चितपणे माझा असेल अशी ग्वाही देतो. आणि हा लेख मला 12 त्रैमासिक पत्रिकेमध्ये म्हणजे 3 महिन्याला ही त्रैमासिक पत्रिका निघते आणि ही फक्त सातारा जिल्ह्यासाठी नसते तर पूर्ण महाराष्ट्रासाठी असते. आणि तो लेख चिटणीस साहेबांच्या प्रेरणेतून असेल अशी आशा या ठिकाणी बाळगूया आपण, किंवा त्यांच्या प्रेरणेतून मी हा लिहिलाय पण लेख. आणि पुढच्या त्रैमासिक पत्रिकेमध्ये ज्यावेळी येईल त्यावेळी चिटणीस साहेबांच्या घरी जाऊन ही त्रैमासिक पत्रिका त्यांना भेट देणार आहे अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर पुढची कार्यवाही. भाषा हिंदी है राजभाषा. अब छात्र मनोगत उत्कर्षा तरडे अपना मनोगत व्यक्त करेगी. की मनपूर्वक शुभकामनाएं. हर साल हम 14 सितंबर को हिंदी दिन से मनाया करते हैं. हिंदी दिन मनाया करते हैं. हिंदी दिन मनाकर हम हिंदी का महत्व बढ़ाते हैं और उसको सम्मान देते हैं. हमें हिंदी की उपयोगिता समझकर उसको पढ़ना चाहिए ताकि हमें हिंदी व्यक्त करनी आनी चाहिए. हिंदी एक भाषा नहीं, हिंदी एक भाषा नहीं, अभिव्यक्ति है. संस्कृत से संस्कृति है, संस्कृत से संस्कृति है, हिंदी से हिंदुस्तान है. संस्कृत से संस्कृति है, हिंदी से हिंदुस्तान है. हिंदी यह भाषा नहीं, हिंदी यह भाषा नहीं, हिंदी यह अभिव्यक्ति है. हिंदी यह भाषा नहीं, हिंदी यह अभिव्यक्ति है. वह देश पर मर मिटने की भक्ति है. यह देश पर मर मिटने की अभिव्यक्ति है. धन्यवाद. अवसर पर हमारे पाठशाला में उपस्थित लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था के अध्यक्ष तथा पथसंस्था फेडरेशन सातारा के अध्यक्ष, हमारे पाठशाला की प्रधानाचार्य और यहाँ उपस्थित शिक्षक और सभी विद्यार्थियों को सर्वप्रथम हिंदी दिन की बहुत बहुत शुभकामनाएं. आज हिंदी दिवस के अवसर पर मैं आपके सामने रामधारी सिंह दिनकर जी को मिले सम्मानों के बारे में बताने वाली हूँ. दिनकर जी को उनकी रचना कुरुक्षेत्र के लिए काशी नागरी प्रचारिणी सभा, उत्तर प्रदेश सरकार और भारत सरकार से सम्मान मिला. संस्कृति के 4 अध्यायों के लिए उन्हें 1959 में साहित्य अकादमी से सम्मानित किया गया. भारत के प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद ने उन्हें 1959 में पद्म विभूषण से सम्मानित किया. राजस्थान विश्वविद्यालय ने उन्हें साहित्य चूड़ामणि से सम्मानित किया. ऐसे महान व्यक्तिमत्व रामधारी सिंह दिनकर जी को मेरा शत नमन. धन्यवाद. आज आपको रामधारी सिंह दिनकर जी की कविता सुंदरता और काल ये सुनाने जा रहा हूँ. बाग में खिला था कहीं अल्लड़ गुलाबे, बाग में खिला था कहीं अल्लड़ गुलाबे, गरम लहू था अभी यौवन के दिन थे. ताना मार हंसा माली के बुढ़ापे पर, ताना मार हंसा माली के बुढ़ापे पर, लटक रही है कब्र बीच पाँव इसके. चैत की हवा में खूब खिलता गया गुलाब, चैत की हवा में खूब खिलता गया गुलाब. बाकी रहा कभी भी कसाव नहीं दम में. माली को निहार बोला यूं गुरूर में की, माली को निहार बोला यूं गुरूर में की, अब तो तुम्हारा वक्त और भी करीब आ गया है. मगर हुआ जो भोर वायु, लगते ही तू बिखर गई समस्त पंखुड़ियाँ गुलाब की. दिन चढ़ने के बाद माली की नज़र पड़ी गुलाब पर, दिन चढ़ने के बाद माली की नज़र पड़ी गुलाब पर. एक और फेंका उन्हें बुहार के. मैंने एक कविता बना दी तथ्य सोच, सुषमा गुलाब है करार का मान. धन्यवाद.
मेरा नाम ऐश्वर्या साळुंके है। मैं 10वीं कक्षा में पढ़ती हूँ। आज मैं आपको रामधारी दिनकर सिंह इनकी आज कविता बताने वाली। इनके कविता का नाम है परंपरा। परंपरा को अधि लाठी से मत पीटो, उसमें बहुत कुछ है जो जीवित है, जीवन लायक है, जैसे भी हो ध्वज से बचा रखने लायक है। पानी को छिछला होकर समतल में दौड़ना, यह क्रांति का नाम है, लेकिन घाट बांधकर पानी को गहरा बनाना, यह परंपरा का नाम है। परंपरा और क्रांति में संघर्ष चलने दो, आग लगी है तो सूखी डाल को जलने दो, मगर जो डालें आज भी वो हरी है, उन पर तो तरस खाओ। मेरी एक बात तुम मान लो, लोगों की आस्था के आधार टूट जाते हैं उखड़े हुए पेड़ के समान, वे अपनी जड़ों से छूट जाते हैं। परंपरा जब लुप्त होती है, सभ्यता अकेलेपन के दर्द में मरती है। कलम लगना जानते हो तो जरूर लगाओ, मगर ऐसी की फलों में अपनी मिट्टी का स्वाद रहे। और यह बात याद रहे, परंपरा चीनी नहीं मधु है, वह तो हिंदू नहीं ना मुस्लिम है। मैं डॉक्टर ना मैं ओझा ना मैं वैद्य हुई, मैं तो केवल एक पेड़ हूँ, ना मैं मेरानी, ना मैं मेरानी। मेरी सूखी पत्ती डालो, अपनी कपड़े अनाज बचा लो, सूखी पत्ती के धुएं से मक्खी मच्छर दूर भगा लो, मक्खी मच्छर दूर भगा लो। पत्तियों के कारण शीतल है मेरी छाया, गर्मी और थकान मिट्टी जो मेरे नीचे आया, जो मेरे नीचे आया। नहीं काटना मुझको तुम, मैं इतने सुख दे देता, सूरज के किरणों से मिलकर हवा शुद्ध कर देता, हवा शुद्ध कर देता। सूरज डाले धरती चांद की, जब तक चले कहानी, हमेशा सबको सुख देने की है मेरे मन में ठानी, है मेरे मन में ठानी, है मेरे मन में ठानी, है मेरे मन में ठानी। सगळ्यांनी ऐका. संवाद आया, रे प्रवासी जागते रे, देश का संवाद आया। वेदमय संदेश के सुनपुर की तरफ खगों ने चंचू खोली, प्रेम से झुक झुक प्रणति में पादों पे पंक्ति डोली। दूर की प्राची की तटी से विश्व के तृण तृण जगाता, फिर उदय की वायु का वन में सुपरिचित नाद आया। रे प्रवासी जागते रे, देश का संवाद आया। रे प्रवासी जागते रे, देश का संवाद आया। व्योम सर में उठा विकसित अरुण अलौकिक चंद्र, चीर दुखी धरनी विभाग में और रही आनंद विहल। चूमकर प्रतिरोध सिर पर चढ़ा वरदान प्रभु का, रश्मि की अंजलि के पिता का स्नेह आशीर्वाद आया। रे प्रवासी जागते रे, देश का संवाद आया। रे प्रवासी जा रहे हैं, देश का संवाद आया। जितनी साहेब आपल्याला नेहमी आशीर्वाद देण्यासाठी सगळी कामं बाजूला सोडून येणारे काका पाटील साहेब, माझे हिंदीचे सहकारी पठाण सर, वीर जाधव सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, आज आपण आपल्या शाळेमध्ये हिंदी दिवस साजरा करतोय. खूपच आनंदाची गोष्ट आहे ही. बऱ्याच शाळांमध्ये आम्ही जातो मीटिंगच्या निमित्तानं किंवा काही प्रशिक्षण असतात, तर अशा मोठमोठ्या शाळांमध्ये सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखक आणि कवींचे फोटो कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. हिंदी महाराष्ट्र राज्याचं जे आपल्या हायवेला जे ऑफिस आहे, तिथंही सगळे एकत्रित असे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आणि कवीचे फोटो नाही.
मला सार्थ अभिमान आहे की आपण चिटणीस साहेबांच्या सहकार्यानं, आशीर्वादानं आणि पुढाकार घेतलेले पठाण सर आणि वीर जाधव सर आपल्या शाळेमध्ये असे सगळे फोटो आहेत. आपण घेतल्यानंतर नागेवाडीच्या शाळेतल्या सुद्धा शिक्षकांनी आपला आदर्श घेऊन त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये फोटो लावलेले आहेत. हे लावण्याचं कारण काय आहे तर हिंदीतले कवी आणि लेखक यांचं महत्त्व तुम्हाला कळलं पाहिजे. त्यांच्या साहित्याच्या ज्या ती त्यांची बोलीभाषा पण आपल्याला मात्र ती राष्ट्रभाषा. त्यांचं साहित्य तुम्हाला कळलं पाहिजे, त्यांच्या कविता, त्यांची कथासंग्रह कळले पाहिजे आणि यातून आपली शब्द संपत्ती वाढली गेली पाहिजे. आता आपण G20च्या परिषदेमध्ये पाहिलं, मगाशी पठाण सरांनी आणि चिटणीस साहेबांनी महत्त्व सांगितले. जे काही 46 देश जगभरातून भारतामध्ये आवर्जून आलेले होते, यांच्या समोर स्वतः पंतप्रधान मोदींनी हिंदीतून भाषण केलेलं आहे. त्यावेळी मला अटल बिहारी वाजपेयींनी शिखर परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व करताना किती छान पद्धतीनं हिंदी बोलले होते. आम्ही तेव्हा TV मध्ये ते पाहिलेलं होतं आणि त्यांनी त्यांचं सांस्कृतिक जे काव्य होतं, त्यांचे जे वेगवेगळ्या छोट्या पंक्ती होत्या, या त्यांनी खूप छानपणे अटल बिहारी वाजपेयींनी तेव्हा मांडलेल्या होत्या, सगळ्या जगासमोर मांडलेल्या होत्या, तेही हिंदीतून. ह्या बाबी आपल्याला फार फार अभिमानास्पद आहे. हिंदीला काय एवढं महत्त्व आहे तर ही राष्ट्रभाषा आहे. आता ही राष्ट्रभाषा असल्यामुळंच सगळे भारतातले वेगवेगळे छोटे प्रांत असतील, प्रदेश असतील, राज्य असतील, हे जेव्हा सगळे एकत्रित येतात तेव्हा कळत नकळत आपली मातृभाषा सगळेजण थोडीशी बाजूला ठेवतात आणि हिंदीतून एकमेकांशी छान प्रकारे बोलतात. विमानातून प्रवास करताना, मगाशी पाटील साहेबांनी सांगितलं, विमानातून प्रवास करताना सगळ्यात पहिल्यांदा कोणती भाषा बोलली जाते तर हिंदी, आणि हिंदी नंतर इंग्रजीमध्ये. तुम्ही विमानतळावर गेला, अनाऊन्समेंट होतात, हिंदीतून होती, इंग्लिशमधून होती आणि जिथं विमानतळ आहे त्या राज्याच्या भाषेतून होती. म्हणजे उदाहरणार्थ पुण्यात गेलात तुम्ही तर पुण्यात मराठीतून तुम्हाला अनाऊन्समेंट सांगितल्या जातात. अगदी हेच नाही तर आता ह्या 10 वर्षामध्ये, अलीकडच्या 10 वर्षाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जे जे शिक्षक अध्यापन करतात त्या प्रत्येक अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना इयत्ता 10वी मध्ये 100 मार्काचा हिंदीचा पेपर देणं अतिशय आवश्यक आहे. ज्यांचा 10वीला हिंदी 100 मार्काचं नव्हतं त्यांना परत आपल्याला हिंदीचा पेपर द्यायला लागलेला आहे त्या लोकांना आणि पास व्हायला लागलेलं आहे, चांगले मार्क त्याच्यामध्ये मिळवायला लागलेले. तसंच तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये जावा, शिक्षण विस्तार अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी यांना सुद्धा इयत्ता 10वीला हिंदीचा 100 मार्काचा पेपर देणं सुद्धा अत्यावश्यक आहे, नाही तर तुम्हाला तो परत द्यायला लागतोय. जज असाल, सरकारी वकील असाल किंवा इतर शासकीय, महाराष्ट्रातलं मी सांगते, इतर शासकीय दरबारातल्या वरच्या लोकांना, क्लास 1, क्लास 2 ऑफिसर लोकांना कंपल्सरी हिंदी भाषेचा पेपर द्यायला लागतोय. त्याचं कारण काय असेल आता ही तुम्हाला नवीन माहिती सांगितली, तुम्ही याच्याबद्दल अजून माहिती घ्या. काय कारण असेल तर हे वरचे वरिष्ठ अधिकारी भारतामध्ये प्रशिक्षणाच्या निमित्तानं अगदी दिल्लीपर्यंत जातात, राजस्थानला जातात, केरळला जातात, पूर्ण भारतभर फिरतात. मला वाटतं इतर राज्यांमध्ये सुद्धा अशा वरच्या लोकांना हिंदीचे पेपर देणं अत्यावश्यक असलंच पाहिजे आणि असेल असं मला वाटतं. मग जेव्हा हे लोक एकत्रित येतात तेव्हा एकमेकांशी सुसंवाद साधण्याचं माध्यम काय तर आपली राष्ट्रभाषा हिंदी. आणि मग त्या हिंदीमधून आपण सगळेजण जेव्हा बोलत असतो तेव्हा मग सगळे आपण एक आहोत हे छानपैकी चित्र त्या ठिकाणी दिसत असतं. अगदी मग तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही एका कोपऱ्यातले असाल तरी सुद्धा जेव्हा तुम्ही हिंदीतून बोलता तेव्हा तुम्हाला नक्कीच आनंद होतो. हीच गोष्ट खेळाबद्दल असते. मोठमोठे संघ असतात बघा, भारतातले क्रिकेटचे संघ असू द्या, फुटबॉलचे असू द्या, या संघामध्ये सुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यातून सगळे प्लेयर्स आलेले असतात. हे सगळे कुणाशी कसे बोलतात एकमेकांशी ते हिंदी भाषेतून. संवाद साधण्याची छानपैकी चांगली भाषा कोणती आहे? हिंदी आहे. त्यामुळं मित्रांनो आपल्याला
जर चांगलं जीवन जगायचंय, चांगल्या पद्धतीचे संस्कार पूर्ण सगळ्या भारतातले आपल्यामध्ये यायला पाहिजे, प्रत्येक प्रदेशातले, प्रत्येक अगदी छोट्याशा का होईना भारतातल्या गावामधले संस्कार आपल्याकडे जर यायचे असतील तर आपल्याला हिंदी भाषा येणं अत्यावश्यक आहे. आणि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, याचा आपल्या सगळ्यांना नक्कीच अभिमान असला पाहिजे. जसा मला आहे, तुम्हाला आहे, प्रत्येक भारतीयाला हा अभिमान असणं गरजेचं आहे. धन्यवाद. आज 14 सितंबर ये जो हिंदी दिन है हमारे पाठशाला में धूमधाम से मनाया गया. मैं पाटिल साहब से कहना चाहता हूँ कि ये जो कार्यक्रम है यह कार्यक्रम हमें मालूम नहीं था, शाम को मालूम हो गया और सुबह को 1 ही घंटे में ये सारी तैयारी हो गई, 1 ही घंटे. और पटाक्षर जी ने कहा, साहब ने हमारे चित्र साहब ने कहा है ये कार्यक्रम आज ही होने वाला है, ठीक है. और ये छठी कक्षा के भी जो छात्र है उनको भी मालूम नहीं था, उनको मालूम नीचे हो गया. ये जो पठान सर जी की लगभग शुरू थी और ये मेरे पास आए और मुझे कहा हमें भी हिस्सा लेना है इस कार्यक्रम में, और यह हमारे यहाँ आए और उन्होंने कहा हम भी नीम कविता यह सादर करने वाली है, और यह 10 ही मिनट में उन्होंने कर दी. ठीक है. यहाँ हमारे 14 सितंबर कार्यक्रम में यहाँ जो हमारे संस्था के अध्यक्ष श्री चिटनी साहब, यह हमें हमेशा ही मार्गदर्शन करते हैं. उनके ज्ञान के सामने हमारा ही ज्ञान टीचर है लेकिन बहुत ही कम है. यह बहुत ही उन्होंने जो हमारे विद्यार्थियों को मार्गदर्शन किया, पहले हमारे पाठशाला की ओर से हम उनका आभार प्रकट करते हैं, उन्हें धन्यवाद देते हैं. उसके बाद हमारे माननीय श्री काका पाटिल, अध्यक्ष पत्र संस्था फेडरेशन, इन्होंने ही उनके जो हमारे छात्रों को बहुत ही अच्छा मार्गदर्शन किया, उनका ही मैं यहाँ आभार प्रकट करता हूँ. हमारे पाठशाला की प्रधानाध्यापिका सौ निकम मैडम, इनका ही मैं यहाँ आभार प्रकट करता हूँ. और हमारे हिंदी के जो सीनियर शिक्षक है, अध्यापक है पठान सर, उनका ही मैं यहाँ आभार प्रकट करता हूँ. उसके बाद प्राची पवार और आदित्य पवार, इन्होंने ही सूत्र संचालन बहुत ही अच्छा किया, उनका ही उनके लिए जोरदार तालियां बजाई. उसके बाद तरवे निंबाळकर और छठी कक्षा के छात्र जोया सावंत, मालिक वाघमोड़े, नियति फलतरे वायदंडे और पायल मालिक, आनिस पठान, ओम मोहिते और कौन बोल गए, हाँ मुख्याध्यापिका निंबाळकर, ऐश्वर्या साळुंके, और यह 8वीं ब के सारे छात्र श्रावणी, समृद्धि, माने, गोरे, चव्हाण, श्रावणी, गोखरे ना, हाँ गोखरे नहीं छात्र ना, और इन्होंने सभी ने हिस्सा लिया, तो इनके लिए भी जोरदार तालियां बजाओ. और आप सभी ने बहुत ही मन लगाकर सभी का भाषण सुना, सभी का कविता सुना, इसलिए आपके लिए, सभी आपके लिए भी जोरदार तालियां बजाओ. सभी का फिर से मैं यहाँ आभार प्रकट करता हूँ और यहाँ कार्यक्रम समाप्त हो गया, ऐसा